हो हो काय हो, काम धंदे सोडून दुपारचं झोपता तुम्ही? का शिकाली मी येऊन चांगलं 10 मिनिटं झालं, कधीपासून तुम्हाला आवाज देते. एवढी कमी ताण फान करते मग काय झालं बोल. तुमचा तो मित्र श्याम भाऊजी त्याने काय केलं? मला कसले बोलले, त्या उधारी दिली नाही म्हणून. कोण श्याम्या? मग उधारीवरून बोलला का? लय बोललेत ते मला, तुमची लायकी नाही उधारी द्यायची तर कशाला उधार नेता, पैसे कमवायला शिका, नवऱ्याला म्हणाव जरा दारू कमी पी. म्हणजे आपल्याला ऐकू गेला. चल त्याच्याकडे, त्याला सांगतो कसा झापट आहे. कुठे घेऊ का तुम्ही ते नाही त्यावेळेस म्हणता की माझा मित्र तुला कधीच हे करणार नाही, वाईट बोलणार नाही, काय नाही. आता कसं बोललं ते? हा, तुम्हाला सांगितलं का नाही त्यांच्या बरोबर फिरू नका म्हणून? पण काय झालं काय? तुला कस काय बोलला तो? कस काय बोलला म्हणजे? हे सगळं तुमचं प्रताप आहे. तुम्ही जर काम केलं, पैसे दिले तर लोकांची मला बोलणी खावी लागतील का? उधारीवरून बोलला ना तुला. हा, मग आता लय जिद्दीला पेटान कामाला जाचाल. कामाला काय आलं त्याच्याकडे? चल, त्याचा काय संबंध आहे बोलायचा? त्याला सांगितलं 7 वेळेस मी. आपण जर वेळेवर पैसे दिले ना तर लोक बोलत नाहीत आपल्याला, म्हणून कमवाय शिकायचं असतं कधी पण. तू त्याच्याकडे चल, मला नको ज्ञानाच्या गोष्टी पाहतो. चल बघू की तिथे किती दिवा लावताय. हा, चला. चल. हा. डिगू अरे काय चाललंय तुझं? ए श्याम्या, तू काय म्हणला पारीला? पारीला काय म्हणला बघ तो? काय म्हणलो मी? काय म्हणला म्हणजे? कस काय काही बोलतो माझ्या बायकोला उठून सुटून? अरे भाऊ मी काय बोललो तिला? एवढी बुडीली का माझी तू? लायकी काढली त्यांनी. लायकी काढतो का तिची तू? उधारी द्यायचं होत नाही तुम्हाला तर नेता कशाला तुम्ही सामान? नाही नाही, फुकट दिलं का आम्हाला सामान? नाही सांग ना, फुकट द्या ना. सोडणार आहे का आम्हाला तू पैसे? तू आहे ना लय गरम नको खाऊ. का गरम नको खाऊ? मग एक तर नेतो उधार आणि पुन्हा माझ्यावर शिजोर करतो रे तू. बायकोला बोलला श्याम्या, माय टकुर जर फिरलं ना उर फाटच उभा करीन तुला. हे बघ जास्त आहे ना आवाज नको करू. तू बी आवाज कर नका, ते तू नका आहे सांग ना, मला. माझ्या इथून तू उधार घेऊन जातो ना. उपकार नाही करीत, फुकट नाही देत मला. पैसे देतोय मी, पैसे देतो पैसे म्हणजे? देतोय, काम करून पैसे देतोय. तू का? मग अरे 6 महिने झाले पैसे दिले नाही तू. 6 महिने झाले पण कमी घेतो माझ्याकडून तू पैसे. जरा मोठं होतो. काय बरं ठेव नीट. तुला काय करायची रे? त्याला कशाला विचारू मारणार करतो त्याला? मला कस काय म्हणतो बरं ठेव? गप ऐक ना तू, आमचं काय चाललंय मध्ये मोठ्या माणसं. काय चुकीचं बोलला तो? काय तुला चुकीचं बोलला सांगितलं? म्हणजे? मी तुझ्याशी हळू आवाजात बोलतोय तू आला गेला की आवाज सोडून बोल राहिला तू. हळूच आवाजात बोलू? माझ्या बायको पार लायकी काढली माझ्या बायकोची. मी हळूचा श्याम काय झालं असं विचारू? मी तिला काही लय बोललो नाही, कळलं ना तिला. फक्त एवढंच म्हणलं उधार घेऊन जाताना तर पैसे द्यायचं शिका, नसतं द्यायचे तर मग काय आता उधार. बघा नाही नाही तू उधार एवढं काय उपकार भाषण बोलू तू? पहिले पैसे मिटव मग बोल गोष्टी, कळलं का तू? चल काय करणार आहे तू? मला नक सांगस. काय करणार आहे म्हणजे? काय करणार आहे? काय करणार तू? सांग मला काय करणार आहे तू? गपच काय करणार आहे? काय करणार आहे मी? तू काय करणार आहे? काय करणार आहे म्हणजे? उर फटा बिंगू बिंगू हाणीन तुला. तू मला का? हा, तुला काय बोलतो? काय तुला शोभ होतो तरी का? शोभत आहे म्हणूनच बोलतोय. तू बघ ना, तू शोभ काय बोलतो पाहिलं का? म्हणजे माझ्या दुकानात जीवर जगतो तो, नेतो खातो आणि मलाच उलट बोलतोय. जगत काय जगतो, जगत फुकट. फुकट नाही देत तुम्ही आम्हाला. हा. पैसे घेतात त्याचे. पैसे एक घ्यायचं तर रुपया म्हणजे सोडत नाही. रोख ने जायचं आणि मग बोलायचं या गोष्टी, कळलं ना? 6 महिने गुण बसलं नाही इथं उधार द्यायला तुम्हाला, कळलं का? बघितलं का? मित्र मित्र म्हणता. हाय का मित्र? मित्र कधी असतो इज्जत बाहेर, करतो. व्यवहारात नसतो मित्र. 6 महिने सांभाळलं तुम्हाला, तुम्ही मलाच बोलता. अरे लोक तुम्हाला 2 मिनिटं उभा करणार नाही दारामध्ये, कळलं का? आम्हाला बळच म्हणते बाहेरचे लोक घेऊन जा आलो तुला उधार, पण मी जायना. कळलं ना? आवाज नाही करता आपल्या दुकानात सांगून ठेव बरं म्हणशील तू. काय आवाज? इथं आवाज करीन. काय करशील तू? नाही काय करणार तू? मी इथंच आवाज करीन. मी शांत राहावर का तो बी सांगून ठेवतो. काय नाही तर काय काय जीव घ्याचाल का काय? काय शांतरा म्हणजे? मारणार आहे? काय जीवच मारणार आहे तू? तुम्हाला माहित नाही माझ्याकडे ना घोडा आहे. हा काय? धाड गोळ्या झाडून तुम्हाला जेव्हा संपीन ना तेव्हा तुम्हाला कळन. आमच्याकडे बी गाडाव आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अरे डिगू पाहिलं का यांना? घोडान गाडा फरक कळा ना. पिस्तूल कळलं का? हा, मग? अख्ख्या 6च्या 6 फायर करीन आणि छन्नीच करून टाकीन छाती. काय हा. छन्नी? येडा नको समजू आपल्याला. तुला सांगतो नीट राहायचं गावात, नीट राह, नाही तर संपून टाकीन एकाच दिवसात. तुला सांगतो कळणार सुद्धा नाही कुठं गेला तू. डायरेक्ट गायब गावातून. चला. चला निघा. चालले मला सांगायला. होय खाली पण असं माणसात परत मला बोलायचं नाही. माझा पैसे अपमान. द्यायचे आणि मग आपण ऐकून नाही घ्यायचा, कळलं का? मग देऊ पैसे की? आणून द्या पहिले. चला मग देणारच आहे आम्ही, काय ठेवणार आहे का? चला. नीट राहायचं गावात, कळलं ना? मार ना मला गोळी मार ना. आधी लागू नको तुला सांगू तुम्ही. हा तू जाय ना भाऊ, जाय ना. आम्ही देतो पैसे, आम्ही काय बुडवणार हा, नाही. द्या मग चला. पिस्तूल काढतो. चला.
कशाला त्याला ते बोलत तो काय? गरम झाला मग तुम्ही गरम होता का अरे मग आपण किती शांतता घेतले डिगू. मला सांग, पैसे त्यांच्याकडे आपले आणि आपल्यावर येऊन रुबाब करायचा आणि मला उलट पालट करून हाणून म्हणला तू ऐकलं नाही का? मग काय सोडीन का काय मी? सोडीन का मी? बरं जाऊ दे. अरे असं तर कोणी येईन उधळपट्टी करीन आणि कोणी उद्या दम देईन मला गावात येऊन. त्याच्यामुळे तुला सांगू तुम्ही कोणाला म्हणलं सुद्धा नाही मी. 6-7 महिने झाले पिस्तूल आणून ठेवलेला. आपल्याशी नाडला ना गाडलाच भाऊ, विषयच नाही. उडे दावातले दावात द्यायच्या मिठून उडत पिस्तूल तरी बसतात. जाऊ जा. हा ये, मला नडवतोय. हो वहिनी काय रे घ्या हो ते जाल्याचे शामरावचे इतके भांडणे पेटले ना. का बरं? हा तुम्हाला सांगतो डायरेक्ट त्यांनी शामराव डायरेक्ट बंद होता साडायला लागले होते. काय सांगतो? काढलीच म्हणायची होती पण मी मध्ये पडलो ना वाचला जाल्या. पण भांडणं कशावरून? अहो ते पैसे उधारीवरून इतकं पेटलं ना विचारून. आता जाले आज डायरेक्ट द्यायला असत्या. निघ इथून. काय जपून राहा मा सांगायचं आपल्याला काय. हो शामराव, काय कुठे चालले? काय नाही, घरी चाललो होतो जरा. तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का? काय? हो, तुमच्याकडे बंदूक आहे? कोण म्हणलं तुला? मला सांग आधी कोण म्हणलं तुला? त्यालाच गोळ्या घालतो आधी. हो शामराव, एवढे कशाला ओरडता? माहीत झालं मला. बरं मला सांगा ना, कोणाकडून आणली? ते माझे मामा आहेत ना, ते तिकडे असतात फॉरेनला. असं होय? हा, त्यांनी दिली मला. तुला सांगतो सायलेन्सर करेल. गोळी घातली ना आवाज सुद्धा येत नाही. खरं सांगतोय? समोरचा माणूस डायरेक्ट जमीनच असतो. म्हणजे कोणाला पण देता का हो? म्हणजे बंदूक कोणाला पण देता का? असं कोणाला कसे देतील? तुला कधी लागेल तर मला सांग, तुला देईन मी. हो पण शामराव, ती गोळी तर मारता बिरता आली पाहिजे, ती चालवता आली पाहिजे ना बंदूक. त्याला काय असतंय, समोर माणूस बघायचा, घ्यायचं आणि लगेच ट्रिगर वाढला का झालं, संपला विषय, संपला माणूस पुढचा. तो माणूस मेला म्हणजे मग मी जेलमध्ये. कशाला कोणाला सांगायचं आपण मी मारला म्हणून? त्याच्या पुढे नोंद आहे आपली. तवा ते कसं असतं, लायसन बिसन असलं ना तर मग काय होतं, लिहिलं असती गोळी नंबर बिंबर सगळं, मग लगेच तो माणूस धरला जातो. कोणाच्या नावावर लायसन आहे? हा, तसं इथं काही विषय नाहीये, ते फॉरेनची आहे. बर. पण तुला कोणी सांगितलं मला सांग ना खरं. हो झालं माहिती गावातूनच. बरं चला जाते, मला काम आहे. जाऊ दे. रुपा, ए रुपा. काय हो सुगंधाताई? बाई काय लोकांची हिंमत झाली. अगं थोडी पण भीती वाटत नाही ना? भर दिवसा बंदूक काढायला लागलेत आता. तुम्हाला काय वाटलं मी घाबरते? अहो मी घाबराल का कोणाला तरी? अगं तू केवढी एका खपक्यात खाली पडशील. मी काय म्हणते, काय झालं होतं शामरावचं जालू भाऊजींचं? बघा की उधारी दिली नाही म्हणून मला नाही तसले बोलल्यात. मग लायकी काढली आमची. अगो बाई, हा उधारीवरून फक्त? मग आणि 6 महिने पैसे नाही दिले. जर नाही तुम्हाला उधारी देत तर कशाला न्यायला येता? ते माहिती मला. बरं मी काय म्हणते, अगं तुझा नवरा असा कधी कुठं गावामध्ये पिऊन पडतोय रात्री बेरात्री. काय सांगावं, एखाद्या वेळेस रात्रीचं लवकर आलेच नाही, तिकडे शामरावने जर गोळी बिळी घातली तुला मैत्री होईल का? जरा कोणातरी एखाद्या मोठ्या प्रतिष्ठित माणसाला सांग, नाही तर विनाकारण अवघड व्हायचं बाई. हा ना हो, बरोबर आहे. आणि ते तसले आहेत पण कधी काटा काढतील, सांगता पण यायचं सांगताच येत नाही. बाई. हा, कसं मला सांगायचं काम आहे. तुम्हालाच हो माझी लई काळजी नाही. बरं ते मी सांगते तेवढं कर पहिले. हा, हा कोणाला तरी सांगते. हा, काळजी घे जास्त, तू पण बाहेर निघू नको. हो या हो, माझ्या पण जीवाला धोका असू मग शकतो. झालं भाऊजींना समजून पण सांग. चल जाते मी. कर्जल करू रुपये काय नाही डेपुटी, तुमच्याकडे चालतो. काय झालं? काय झालं म्हणजे गावात काय घोटाळा झाला तुम्हाला माहितीये का? अहो लय मोठा घोटाळा झालाय. आमच्या जीवावर आले. काही दिवसांनी आम्ही गावात दिसणार नाही. डायरेक्ट तुम्हाला मशानातच घेऊन जावं लागणार आहे आम्हाला. का बरं, काय कोणी काय केलं तुम्हाला? कोणी काय केलं म्हणजे गावावर लय मोठं संकट पडलं. आमच्या होतं पडू द्या, पण गाव वाचलं पाहिजे. अरे झालंय काय नेमकं गाव वाचायला? काय 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 झालंय म्हणजे तू श्याम्या हा, श्याम्या स्वप्न माणूस नाही राहिला आता डेपुटी. काय झालं त्याचं? काय म्हणजे? लायसनची बंदूक आहे त्यांच्याकडं. लायसनची कुठं तुला सांगितलं का त्याने लायसन? मग म्हणले नाहीत वय? लायसन नाहीये त्याच्याकडे बी. जर लायसनचं गावात लायसनच्या बंदुकी 2-3 ठिकाणी आहेत. वतनदाराकडे सदाभाऊगड हा. आणि एक आमच्याकडे. तू मोकार नको पण लायसनच्या बंदुकी दोघांकडेच आमच्याकडे. त्याच्याकडे काय लायसन बंदूक, त्यांनी का बंदूक घेतली? जत्रात बंदूक घ्यायच्या जीवर येतो पोरांना. कोणाची? मला सांगायला लागले. हे जत्रातल्या बंदुकी नाही आणत म्हणून पैसे सासून सासून त्यांनी काय केलंय माहितीये का? काय? ती बंदूक आणली. किती गोळ्या मानला तू? 6 गोळ्या आहेत. तुम्हाला दोघांना 3-3 घालील म्हणून अक्षरशः आम्हाला काय तुम्हाला सांगू, असलं त्यांची कॉलर धरली आणि म्हणले की तुम्हाला जर
हिथं जर मला लय बडबड केली तर तुला डायरेक्ट हिथंच ठोकतो म्हणून. कोणी वाचिलं घामेला घेतलं लोखंडाचं तिथून असं आड लावलं नका मारू तुम्हाला गोळ्या. माहितीये का अशी बंदूक ह्यांच्या डोक्याला लावली आणि म्हणले माझ्या नादी लागू नको. मी कोण आहे हिथं गावात कुणाचं ताकद नाही माझ्या नादी लागायची. तुम्ही दोघं नादी लागा आला का? बंदूक काढली होती खरं. मग बंदूक काढली होती तुम्हाला सांगू तर वाचलो हिनी जर घाम्याला फिरली नसते ना त्याची बंदूकच खाली पडली नसती. मी घाबरत नाही हो कुणाला, पण माझा नवरा थोडा घाबरतो. किराणा दुकानात एवढा ना पाय बंदूक आणली. मग बाय 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 लय अवघड झालं. हे दुसरीकडे दुकान बिका नाही का काय? आता काय माहित गावातल्या माणसावर कशाला दादागिरी करतो येऊ? हा तू रोज त्याच संग येतो तो कानाला बंदूक लावली. अहो त्यांनी त्यांच्या मामाकडनं घेऊन आले, आम्हाला सांगितलं त्यांनी माहितीये का? मामा आहे ना मामा ती म्हणला डीएसपी का काय आहे? त्यांनी मला पत्ते दिलेले. डेपुटी भाऊ अवघड आहे, आम्हाला जपून जर राहा तुम्ही. धडाधड गोळ्या घातल्या असत्या तर. तुम्ही एक काम करा आता, तुम्हाला जर गावात धमकी येत असली उद्या आज तुम्हाला बोललाय उद्या नाही गोळी घालावं आल्याला एका साईडला अंधारात कोणी घातली काय माहिती. माझ्या नवऱ्याला जर गोळी घातली असती तर माझा नवरा मेला असता तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं होतं. बघा कशी तोंड करून राहते माझ्या. नका रडू नका. मेला नाही अजून, मेला असं त्याच्या तोंडाकडे बघावं आलंच तुम्हाला. मग जाळूच तो तुम्ही एक कशाला नादी लागता लोकांच्या काय मला कळत नाही. आम्ही कशाला लादी लागा उधारी मागायला आलता. तुम्ही आता एक काम करा, पोलीस स्टेशनला जा बरं का. तुला मी सांगतो इकडे जा, तिथे केस नोंदवा. जा पळा, तुला सांगितलं तसं कर, पळ. बघा बरं का? हा जा जा कर. तुमच्या त्याशिवाय वटणं नाही येणार तू. बाबाला फोन करून सांगा. हा वटवर नाही येणार तू, पळ. आल्या आता मला जर डिकेने सांगितलं नसतं मला खरंच वाटलं असतं बंदूक लावली. नुसते भांडणं झाले म्हणला, बंदुकीने गोळ्या घालेन एवढंच म्हणला. जाल्याच्या बायकोनं काय राहायचा पर्वत केला बा. अवघड आहे बा. पण श्यामेला काय कळत नाही, कशाला धमकी द्यायची? अंगलं टेन नाही एखाद्या बाहेरला त्याच्या. अरे कोणाचा फोन आला गाडी? नाव तर सेव नाही. हॅलो, हा श्याम सुंदर बोलतोय. पोलीस स्टेशनवरून बोला ना साहेब. माझ्यावर कुणा? अहो नाही हो साहेब, अहो नाही माझ्याकडे नाही बंदूक वगैरे काही. पोलीस स्टेशनला यावं लागेल. अहो साहेब ऐका ना साहेब, अहो मी काही नाही केलं. अहो ऐका ना, खरंच माझ्याकडे बंदूक काही नाही हो. अहो कोणतरी खोटा आळ घातलाय माझ्यावरती. पोलीस स्टेशनला यावं लागेल तरी मी. हो साहेब ऐका ना साहेब, अहो ऐकून ते घ्या ना माझं. अहो खरंच नाही आहे माझ्याकडं. बरं ठीक आहे. आईला झाल्याने पोलीस केस केली काय नको. आता अवघडच झालं. आईला गेलो खोटं बोलायला आणि झालं दुसरंच. आता डेपुटीकडे जातो म्हणजे सांगता येईल त्यांना, पोलीस स्टेशनला सांगा म्हणून तुम्ही. शिकेन ना तू, काय करीत जाय. डिग्या आहे ना, डिग्या बरोबर आणत येत जा ना, तुला शिकीत जाईन मी. तो डिग्या बरोबर थोड्या वेळ गेला ना. डेपुटी काय करता राव तुम्ही इथं? मी तिकडे पाहतोय घरी आवाज दिले तितकं मी. काय झालं? कम गडबडी झाला? ठाणे अंमलदारचा फोन आला होता. ठाणे अंमलदार? हा पोलीस स्टेशनचा. का बरं? ती म्हणली ती पोलीस स्टेशनला येऊन जाते बंदूक घेऊन. बंदूक घेऊन? कशी बंदूक? तो बंदूक घेतली काय? नाही हो, कशाचं काय, माझ्याकडे नाही बंदूक काही. मग ते जाल्याचे माझे वाद झाले होते. जाल्या मला म्हटलं तुला उलटा सुलटा करून आपटीन म्हणून. आता मला सांगा डेपुटी, एक तर माझ्या दुकान उधार न्यायचं तर न्यायचं, 6-6 महिने पैसे द्यायचे नाही आणि माझ्यावर शिरजोरी करायची. तुझ्या बायकोला मी म्हणलं फक्त की नसेल तर कशाला नाही, आता तुम्ही पैसे नसेल तुमच्याकडे उधार मिटायला. त्याच्या बायकोने काहीतरी सांगितलं चढून ओढून जाल्या डायरेक्ट मला मारायला झाला. मी म्हणलं आयला, मी घाबरलो झालो. मी म्हणलं आयलं मला आणायचा. मी त्याला थाप मारली, म्हटलं माझ्याकडं पिस्तूल तुला गोळ्याच घालेन. मग तो घाबरला आणि घरी गेला, नाही तर मला त्याने हाणलं असतं. अरे काय पिस्तूल शब्द सोपा झाला का जत्रातला पिस्तूल आहे म्हणून लोक हे होतील. येडपाट्या पिस्तूल म्हणले होते, घाबरले नवरा बायको. कशाला म्हणायचं असं? पोलीस स्टेशनला गेले ते काय मग त्यांनी कंप्लीट केली, त्याच्यामुळे तो फोन आला ना मला. आता भाऊ सोपं नाही. जत्रातला जरी पिस्तूल असला ना तर लोक खरं पोलीस लोक खरा सापडस तर कुत्र्याने आणतात. आता तुझ्याकडे खरा नाहीच, कुठून देशील मग? नाहीच ना माझ्याकडे, मी काय घेऊन जाऊ मग? तू सिद्ध कशी करशील आता की नाही म्हणून माझ्याकडं? मी कशाला सांगून बसला? त्याच्या आल्या त्याच्या तशी केस नोंद दिली असेल. मी घरात झडती घ्या भाऊ, माझ्याकडे असले तुम्ही. मी नाहीचे माझ्याकडे, तर काय करू मग? अरे पण आता पोलिसांना सांगा ना कोण. तुम्ही सांगा ना, तुमची ओळख घेऊन राहा पोलीस. अरे ओळखीचं नाही, अशा केस मध्ये कुठं ओळख म्हणते डेपुटी? तुम्ही बी सामील आहे त्याच्यात. तुमच्याकडे पिस्तूल असेल. तुमचा माणूस अशाला नाही बोलता येत दादा. तू एक काम कर, आता हे तुमचे दोघं जे भांडणं झालीत ना, ज्याला जाऊन सांग त्या दोघा नवरा बायकोला म्हणा हे मिटून घ्या. आणि ऐकन का तू? ऐकन जा, त्याला सांग म्हणा मी तुला खोटं बोललो होतो. जे खरं मला आता बोलला ना ते त्याला बोल.
तुम्ही चला ना सोबत सांगायला त्याला मग मला कशाला नेतो? मग तू ऐकन ना तुमचं मग थोडीच ऐकणार आहे तू. बरं चल. जालू जालू काय डेपुटी बंदूक घेऊन आले काय आम्हाला मारायला? अरे इकडे बाहेर ये आधी बाहेर ये. अरे तू चल. अरे नाही आणले बाबा बंदूक बिंदूक कोणी. ये सांगावं ते श्यामेने बंदूक नाही आणली. तुम्ही केस केली का पोलीस स्टेशनला? मग काय करत होती पोलीस स्टेशनला केस करायची? काय गरज होती म्हणजे बंदूक आम्ही खरं ते सांगितलं पोलिसाला. तो पाहिली का बंदूक माझ्याकडं? काही सांगितलं डेपुटीला? काही सांगितलं काय खरं ते सांगितलंय. मग तू नाही मानला का माझ्याकडे बंदुकी? आता श्याम्या तू म्हणला त्याला बंदूक काढतो म्हणलो तू गेला असं पोलीस स्टेशनला. आणि असं डोक्याला लावीन आणि तुझं डोकंच उडवी. हो वहिनी काही काय बोलत कवा म्हणलं मी डोक्याला लावीन असं बरं असं कवा केलं मी? आता पलटी हाणतोय, आता बरं पलटी. जाऊ द्या त्या विषय सोडून मी काय म्हणतो माहितीये का माझ्याकडे कुठलीच बंदूक बिंदूक काही नाही. ह्यो मला म्हणला ना आपटो आणि मग मी घाबरलो आणि मग त्या भीतीने मी म्हणलो की माझ्याकडे बंदूक आहे म्हणून. मगाशी तर पाक सुतळी बॉम्ब सारखं फुटत होता. तुम्ही तर पाक हेच निघाला फुसका बॉम्ब. अरे ठाणे अंमलदारचा फोन आला त्याला की बाबा बंदूक घेऊन ये म्हणून. मी रिमांड काढायला लावले डेपुटी. काय डायरेक्ट रिमांडवर घ्या म्हणला. सुप्तीचा पट्टा आणा आणि नुसतं माचा. आणि ते बघ त्यांच्याकडे पट्टा असतो त्या पट्टोर द्यायला असतं सज बोल प्यारे. तुझ्याकडे बंदूक जरी नसली ना तरी तुला बंदूक आणून द्यावा लागन. आपण डेपुटी आता माझ्याकडे नाहीच बंदूक तू कुठून देऊ मी आता? अरे पण तुला आधी कळायला पाहिजे होतं. कशाला गावात धमके देत हिंडतो तो? ह्यो मला मारायला लागला म्हणून बोललो मी. असा सुलून काढावा ना पोलिसांनी. परत गोरगरिबांना धमक्याच नाही दिल्या पाहिजे. हो वहिनी काही काय बोलायचं म्हणजे तुम्ही उधारचे उधार न्यायचं आणि 6-6 महिने उधारी द्यायची नाही पुन्हा मला छटकून काढायची भाषा करायची. तुमची बी चूक होती. आपण ज्या ठिकाणून आपल्याला 2 दाणे खायला येतात ना त्या ठिकाणी जरा नीट बोलायचं. त्याला समजून सांगायचं हे बघ आपली बाजू पडते असली ना जरा जपून घ्यायचं. ठीक आहे म्हणला यांना अरे बर्फ ठेव नाही, शांत बरं पटेल हो. म्हणजे मला काय म्हणे डेपुटी यांनी उधार दिला मग काय यांनी उपकार केला का? मला सांगा, बघा. उपकार पैसे घेणार आहे की नाही? अरे मग दादा, यांनी नमती बाजू घ्यायला पाहिजे. उपकारीचा गोष्ट नसती पण तुला गावातलं समजून ते देतोय ना काही दिवस. वेळ काळ काय आहे की नाही? वेळ काळ 6-6 पाळतोय महिने ना. पण असतं का? आता त्याला बी मला आणावं त्यांनी लागतो. प्रेमाने मागायला पाहिजे असं कोणतं. बरं बाबा आता इथून मग पुढे काय? आणि 2 महिन्याच्या पुढे उधार नका ठेवी जाऊ. तू बी आहे लायकी काढतेत हे. ना तू बी आहे ना देतो 6-6 महिने थांबतो आणि अचानक काहीतरी बोलतो उगाच आपल्या येण्यावर. हा, मग- आता हे निस्तारायचं कोणी? झालं तेवढी केस माग घेणार राव त्याशिवाय नाही होणार ही. पुढं तू केस मागे घे म्हणजे ते मग काही पुढं सच बोल प्यार नाही पट्टा नाही मार नाही काहीच नाही आणि मी तुला पुढे पैसे नाही मागणार. त्याला आहे ना पोलीस ठाण्यात जावं लागेल एक. नाही भाऊ मी नाही नाही जावं जाणार. जावं लागेल नाही डेपुटी. जा घेऊन त्याला हा, दाखव डेपुटी. एकदा पोलिसांनी. हा, पोलीस दाखवा तुम्ही पोलीस साहेब दाखवा ना त्याला. बरं घाबरू असं तो नको. काय? ए घाबरू नको. आमच्या दोघांची शाळा होती. मी त्याला सांगितलं त्याला जरा वठणीवर आणू. त्याची बंदूक कुठे आहे म्हणलं बघू आपण. पोलीस स्टेशन काय नाही ते फोन केला तुला हा. तो आम्ही नाही आर्मी मध्ये तो सुट्टीला आलता त्याने तुला दम दिला. असे पोलीस बिलीस नाही आवाज लय डेंजर होता तो आवाज कुठे? म्हणजे तो रगील तो मिलिटरीत पोलीस आहे तो. होय हा येडाय काय त्यांचे ते पोलीस खाता असतं ना मिलिटरीत त्याच्यातला तो पोलीस आहे बाबू. आणि ते बोलायला रगीलच आहे. रगेल मी झालं. नशीब तू घाबरला बम करायला लागला आणि ते तो ठेवून दिला म्हणून तरी ठेवून दिला. नाही तुला आहे ना तुला आता काय सांगायचं तुला पिवळ्या गोळ्या खावा लागल्या असत्या. बरं आता तू असं नको करू जाऊ मग मला येऊन खुशाल मी मला तुला मान. म्हणलं होतं ना, मी हप्त्याने मीटिंग मग बारीक बशी बोलायची काही गरज आहे का? बरं आता 1 मिनिट आता याच्यातून दोघांनी धडा घ्या. भांडणात कोणा साखर वाटत नाही आणि तो बी आपण भापाऱ्या सोडायच्या नाही आपल्या मापात भापाऱ्या सोडायच्या मी बरं असं का? फेकणार नाही हा, हात. हे असे कुठे नाही होत असते तर. फेकले का पाटली? हा चला आता जेवण पण जाऊ आता का जर जा. चला. चल येऊ कमी हो वहिनी चुकलं बरं का तुम्ही बी असं नका जास्त बोलत जाऊ काही. टाक्या आण, ते शेंगदाण्याच्या पोत्याला. संसार सारग. आला का? लयच खुशीत दिसताय. काय नाही आपलं गाणं जुन्या भलरी वगैरे नाही का ते नांगर बिंगर धरायचे लोक आता राहिले नाही मग आपलं हटवलं होतं थोडं येड वाकडं म्हणलं आपण. काम धंदा नसलं की लय सुस्त तुम्हाला. आता उन्हाळ्यात काय काम ठेवलंय सांग बरं. जुन्या काळात आजोबा ठेवायचं नांगरावर आमची भांडणं व्हायची पारे तुला सांगतो माझ्या भावाचे तुला भावाचे माझे लय भांडणं व्हायचे नांगरावर बसायसाठी. ते मरू द्या. काय मला पैसे द्या आता गावाकडं यात्रा आहे त्याला जायचंय. होय डोकं बिकं फिरले काय काम धंदे नाहीत एक तर उन्हाळ्यात तुला कुठून पैसे देऊ जत्राला जायला का म्हणजे पैसे नाहीत म्हणून काय ह्याच्यात काय आलंय आता. आणि काम केलेले पैसे कुठे गेले? कोणते? डिपुटी भाऊकडे कामाला गेला नाही का तुम्ही? आणि कालच्याला किराणा भरला ती ठरली का? हा भांडून घेते माझ्या गचुंड्याला धरून घेते पैसे आणि मला म्हणते कालचे पैसे कुठे गेले. मग तुम्ही चोरून ठेवलेले असतात ना दारू प्यायला.
मला काय माहिती नाही, मला पैसे पाहिजेत, मला यात्रेला जायचंय. ओय काय बी नाही कुंदरी बिंदरी का काय यात्रेला? यात्रा आहे, जत्रा नाही तिथं, जत्रेला असतं बोकाड, कळलं का? जाय. मला सांगायचं नाही, मला पैसे पाहिजेत. कुठेही जावा, चोऱ्या करा, कुणाला मारा, कुणाला लुबाडा, मला त्याशी घेणं नाही ना. मला जायला पैसे पाहिजेत. माझे सगळे माहेरची लोक यायला लागल्यात. रुपया नाही माझ्याकडे, मी कुठून जाऊ? जीव देऊ काय पैशासाठी? काही करा म्हणलं ना आता मी तुम्हाला, तुम्ही काही करा, मला पैशाशी मतलब आहे. दुपारपर्यंत जर पैसे नाही मिळाले, अन्न पाणी मिळणार नाही आज, आणि मी गपचूप जाणार मग. हा असं तरी कुठं भेटत आहे सुखानी? जा लय नाटक करू नका, पैसे घेऊनच रिटर्न या. आता कुठे गेली पारी? आता पैशाची बी सोय आहे ना. देवा तू तरी सोय कर भो, 100-500ची हिला जत्राला जायपुरती. कुठून घ्यावं भो पैसे? सगळं डोकं बंद पडत आहे. राम राम. राम राम. आहे ना देवा, तुला काही नवस करून तो काय मला 1500 रुपये साठवा. पारे पारे अय पारे, दर 100 रुपये. काय करू 100 रुपयाचं? काय करू म्हणजे? कशाला दिले 100 रुपये? जत्रेला जायला. कोण गेला होतो 100 रुपये मध्ये? तेवढे सापडलेत मला. सापडल्यात म्हणजे? मग अहो कुठे सापडले पण? पारे मी देवाला नवस केलता, देवा मला 100 रुपये भेटू ती पारेला जत्रेला जायची म्हणून, मला लगेच 100 रुपये दिले देवाने. विश्वास बसला माझा. दारूला प्यायला ठेवले असतील ते आणून दिल्यात आणि मला देवाने दिले म्हणे. खरंच पारे मला देवाने दिले ती 100 रुपये. अहो असं काय नसतं देवाने दिले म्हणून. देव काय वरनं टाकणार आहे का पैसे? आणि तुमचं ऐकाय तुम्ही एवढं पुण्यवान लागले का? तुला बघायचे का? नाही बघायचे का? देवा परत मला पैसे सापडू ती थोडे फार पारीला अजून जत्रेला जायला. चल कुठं बघू ना सापडत. जर ह्यात काय खोटं निघालं तर तुम्ही आणि मी. कस काय खोटं निघन? अहो येडबिड झाला का काय? देव पैसे देत असतो का? चल ना मग तू डोळ्यानी बघ. चल चला, मला बी बघायचंच आहे. फक्त पैसे सापडू देऊ नका. तुम्हाला बघा कशी बघ. साधन कथा काय भांडती चांगलं बघत चल फक्त. ये बघ. थांबा पळून चल. खरंच घ्या हो, खरं जाऊ तुमचं देव ऐकतोय. ऐका ना, काय 500चा नवस करा ना तुम्ही. तू इथं म्हणत नाही भागायचं बघ कधी. अहो 300 काय होणार आहे? धर हे 500 हात. 500 काही 200? 5 मागायचे हे जात बा. देवा अजून हे देवा असे तो मला 100 आणि 200 दिले ना, मला लाडक्या पारीला ना परत 500 रुपये तिच्या कुठंतरी सापडू दे. तिचं मन भागू दे, एकदा भागू दे. कडक नोट टाक, कडक नोट टाक. हे पारी इथं बघ कुठं आहेत का? वर बघ पडतात का काय? वर कसं येणार? मग जमिनीच्या खालून येतात का? वरून टाकीतो देऊ. पण कुठं दिसना ना. ए पारे तिकडं नाही एवढ्या जागेत, इकडं बघ. अहो नाही ना पण. ए पारे मला तर वाटतंय भाऊ काय इथं बोलल्यावर नवस नाही पुरवायचा. मग आता कुठे जायचं? आपल्या ना घरी बोलावं लागून तेव्हा नवस पुरवायचं. चल चल खरंच हो? भेटले की नाही मग? हो मला वाटायचं तुम्ही खोटच बोलताय. खोटं बोलत नाही मी. पण अहो 300 काय जाणं होतंय. निदान 1000 रुपये तरी देवाला मागा ना. येडी बिडी झाली का काय? एवढे अचानक नसते मागायचे देवाला, थोडी थोडी मागायची असते तेव्हा भेटते ती. पण मला हे कळलं नाही, तुम्ही एवढे दारू पिता तरी पण देव तुमचं कसं काय एवढं ऐकतो? दारूच नसतं देव ऐकत, मन बघत असतो देव. मन मी वाळा आहे ना त्याच्यामुळे मला देव देतो. लईच बळ आहे तुम्ही. म्हणा ना 1000 रुपये तरी. बरं 1000 जाऊ दे, 500 तरी म्हणा भेटू दे म्हणून. अहो 300 कसं जायचं? काय करायचं? अजून 500 मिळेल ना, 800 काहीतरी होईन तरी. तू ना ऐकायचीच नाही. अहो देव आता तुमचं दारू पिलेलं देव बघत नाही, तुमचं मन बघतो आहे का नाही देव? तुम्ही लय बळ येत ना. गबस. हा मग म्हणा
देवा अजून 500 रुपये कुठून तरी ऍडजस्ट कर रे. पारीची तेवढ्यात नाही जत्रा भागायची, तिला भरपूर काही घ्यायचंय तिथं. ऐक ना, हात जोड. चल. चला. चला आता बघत चल. हा ना, मिळावं हो, नाहीतर लय अवघड. बघ खरंच गे, माझा नवरा लईच गुन्हाच आहे बाई. हात नको जोडू, पाया पड. पण ऐका ना, मी लय खुश आहे आता. अगं बाई, हे रस्त्याला काय पाया बिया पडणं चाललं, काय झालं? माझा नवरा देव माणूस आहे, देव माणूस. का बरं? का बरं सुगंधा, आम्ही नवस केले ना, आम्हाला रस्त्याला पैसे सापडत सकाळ धरून 3दा झाले. हो, तुम्हाला सकाळपासून कोणी काही भेटलं नाही काय? काही पण सांगता का मला? अहो सुगंधताई, खरंच मला वाटायचं हे बेवडच कोण ऐकते. एवढ्या नको म्हणून. दारू पितात तर कशाला देव ऐकत. देव ऐकतो हो का. पहिलं 100 मागितले, म्हणजे पहिलं मागितले तर 100 मिळाले, दुसऱ्यांदा मागितले तर 200 मिळाले. मग मी म्हणलं खरंच बघा, 500 मागून 500 मागितले तर 500 मिळाले. हो, ऐका ना, झालं भाऊजी, माझ्यासाठी पण करून बघा ना असा नवस. सुगंधा इथं बोलल्यावर नाही नवस पुरा होत. मग कुठं बोलायचं? तुझ्यासाठी 100% भोळा जाल्या बोल ना. हा, पण घरी जावं लागेल आमच्या. आमच्या जावं लागेल. तिथून बोला. चला मग. चल. चल. बघा सुगंधताई, 800 रुपये आम्हाला मिळाले. हे ले नको भूषण सांगू, चपला काढा, तिच्यासाठी बी माग. आता चप्पल काढून ते हे करायचं का? हो, देवाला नमस्कार करायचं म्हणजे तुम्हाला काय मुश्करी वाटते का? वरचा देव आहे, वरचा देव. हा जोडा हात. बडबडी तू हे नाही ऐकत देव, या बोळ्या जाल्याचं ऐकतो. नको लय भाषण मारूस तिला. म्हणा ना, प्रार्थना करा ना. हे देवा, आमच्या सुगंधाला 500 रुपये सापडू दे. 500 नाही सापडले तरी चालतील, तुझ्या मनात असतील तेवढे तरी दे. लय बिचारे आम्हाला मदत करतात, तेवढी त्यांना पण मदत कर. हा, आता होईल ना? हात जोड ना. जोडले होते ना मग. चल मग. तुम्हाला नक्की पैसे मिळणार. बघत चला बरं का. बघत चला इकडून तिकडं. वर बागा दिसत नाही अजून. आता वरतून काय पडणार का ते पैसे? मग कुठून येते? देवान टाकणार म्हणलं वरतूनच येणार ना. मग बाई, पण इथं कुठंच नाही ना. हा ना हो. मला तर काय वाटतंय पारे माहितीये का, काय? यापशी कोणी दिसते सुगंधा. काय? हा, हो, काही वाटतं का? माझं लग्न आल्यापासून माझ्या नवऱ्याचं किती का चांगलं झालं म्हणे, आपशगुन दिसती. तुमच्या काय पैशावर पडले काय मी? पैशावर मग कशाला मागती. अहो पण बघा ना, आम्हाला 3 वेळेस मिळाले आणि तुम्हाला नाही मिळाले. हे देवाला माहित असेल, देव हुशार आहे भो. श्रीमंत तुम्ही पैसेवाले, तुम्हाला काय पैशाची कमी? बघा, खरं बोलले की माणसाला राग येतो. येऊ दे मरू दे, आपल्याला तर भेटलं ना, आपण जत्रा चांगली साजरी करू. चल तिकडं कुठं हा, फाटका चला. टाकीन, हा, चला, घरी चला. बॅग नाही घ्यायची का? काय करतो श्याम्या? काय नाही बाबा, दुकान चालतो, मला काय करायचंय? आदल्या आनंदाची बातमी हो. जाल्याच्या आहे ना, कधीच असं स्वप्नातून नाही घडलं, दिवसा नाही घडलं, आरती घडलं. काय सांगतो? काय सांगतो म्हणजे खरं ते सांगतोय. तुला सांगतो, मला तुझी गरज नाही राहिली आता या गावात आहे ना. या जाल्याला कुणाचीच गरज नाही राहिली. जाल्यानी शब्द टाकला का झेलून धरला देवानी. म्हणजे आमची गरजच नाही तुला आता. हा, असं काय झालं तुला? काय झालं म्हणजे, मी जर देवाला नवस केला ना श्याम्या, हा, मला लगेच देव पैसे टाकेतो वरून. म्हणजे तू देवाला म्हणला का देव लगेच पाऊस पडतो काय पैशाचा? पाऊस कशाला पाडीन, सगळं गाव नाही याचायचं का? तू तर लय चिकन पुढं पैसे झाडून घ्यायची सगळं गाव. कुठे जातो नेमकं नवस करायला? घरी जावं लागत माझ्या. मग घरीच पैसे भेटायचे? नाही रस्त्याला सापडत मला, पण 1000च्या आत मागावं लागत. असे होय. म्हणजे ती मर्यादा आहे बा त्याला. मर्यादा आहे. आपण तो 1000 किती वेळा मागू शकतो ना मग? नाही, दिवसातून एकदाच. असे होय. लय बित्र देवाला त्रास दिला ना, मग देव मला काटाळन ना. मला गाव कसं काटाळलं तसं. खरंय. मला काय म्हणायचं, मग आता तुला कोणाचीच गरज नाही राहिली. ए गरज नाही आता कामाला बी मला. जाणार नाही, डेपुटीकडे बी नाही, काय कोणाकडे संबंध आहे कामाला जायचं? ज्याले आता कुणाकडेच ना घासणार नाही पैशासाठी. हा, माय लय वापर केलेला आहे गावाने. मी गावाला दाखवून देईन. मी ना पुढल्या 1 वर्षात आहे ना, काळा घोडा नाही का, कार्पिओ काळे आणीत असतो. मग तू यापासून तुला बसीन तू. हो. ए, मला सांग ना काहीतरी. मग असे मी लय का टाळा राव दुकानला. ए देव कुणाला नसतो देत. नाही
देवाला माझा स्वभाव आवडला, मी बोळा आहे ना. हा हे काम करू आपण आहे ना डिपुटीला जाऊ सांगू. 100% डेपुटीचा कानच घालतो मी. हा तू येतो का? लगेच याड आहे काय तू हा डेपुटी खुश होते आपल्या जालूला कुबेर प्रसन्न झाला म्हणून. डेपुटी बातमी. हे पाहिलं का डेपुटी इथे आहेत. या काय म्हणतो जोडी काय झालो जोडीने जालू नाही म्हणायचं, मग जालिंदर शेठ म्हणायचं आता. जालिंदर शेठ अरे बापरे काय झालं जालिंदर शेठ म्हणाले एवढं कुबेर प्रसन्न झाला त्याला. काय सांगू तू हो बापरे 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 पैशाचा पाऊस पाडतोय असं बोलला का. तो नाही सांगायचं, मी सांगन. हा, मला तो तो नाही सांगेल. दिला का देवाने दिले ना, दिले. देवावर माझ्या लय विश्वास आहे. चल भाऊ काय झालं मला काय समजा कसं काय रागाने नाही बघायचं. नाही, रागाने नाही बघायचं, प्रेमाने. हसा मग. तुम्हाला सांगतो डेपुटी, मला देव प्रसन्न झालेला आहे, मला कुणाचीच गरज नाही राहिली आता. काय सांगू तू काय सांगतो म्हणजे मी जर नवस केला ना देवाला, हा. हे देवा मला पैसे सापडू दे 100 रुपये, देव लगेच देतो मला. लगेच सापडत लगेच. अरे बापरे बरं पण मग देवानी नाही ह्या जालेला लिमिट बी ठेवलेले. Limit बी ठेवलं. हजाराच्या हात मागायचे. हा दिवसात 1000 रुपये. काय केलं सरकारने एटीएम तयार केले लोकांच्या पैशा करता आणि देव याच्या करता डायरेक्ट पाऊस पडतो. म्हणजे तुला सांगतो आपल्या गावावरती काहीतरी चांगलं कृपा कृपा होणार आहे. कृपा पण नाही जाल्या देवाला माहिती की जाल्या भोळा आहे. भोळा आहे. त्याचा नाच हा, आहे. भोळा. पण मन साफ आहे. भोळा आहे हुशार भोळा आहे चाप्टर भोळा. हा देव बरा तुला पहिले 100 टाकी नंतर 200 टाकी नंतर 500 टाकी तुम्हाला कसं काय माहिती? अरे जालू काय तू देव दुसरा तिसरा कोणी नाही. कोणी मग ए गप. नामदेवच देव आहे. काय असं काय नसेल, त्यांनी बघितल्यावर असं हा ना तुला लगे एवढा देव प्रसन्न झाला ना. मला सांगायला लागला तू सकाळी मागायला पैसे आलता मला म्हणलं बायकोला पारीला जायचंय. अहो म्हणलं पैसे नाही माझ्याकडे लय रागाने हिसक्यानी गेला. हा, मग राग नाकावच त्याचा. हा घरी पैसे द्यायला आलो होतो देवाला नवस करत होता देवा 100-150 रुपये तरी मला भेटू दे बरं का. आणि 100चा नवस केला श्यामे बी माझ्या बरोबर होता. आम्ही दोघांनी शाळा गेली. मी म्हणलं डेपुटी एक काम करू, याला देवाला नवस केलाय ना याचा नवसच पाहू द्या. पाहू द्या मग आम्ही आधी 100 टाकले. म्हटलं बघू आता काय होतंय. तू घरी गेला परत तू अपेक्षा वाढली 200. डेपुटी म्हणलं जाऊ दे. परत 200 झाले तू परत 500 आला. मी म्हणलं आता चला बुवा आता डेपुटी कवर आता. आणि सुगंधाला घेऊन आला ना मग नंतर सुगंधाला घेऊन आला. त्याला काय वाटलं आता देव सगळं माझं ऐकायला लागलाय. देव नसतं ऐकत भाऊ कष्टच करावं लागत आहेत. आणि तुला 800 रुपये दिले ना ते काय मी असे प्रेमाने नाही दिले मी परत माग घेणार आहे. हो डेपुटी तसं नका बोलू, ती देवानी बुद्धी दिलेली तुम्हाला. मला 800 रुपये द्यायचे, परत मागू नका. कळलं का डेपुटी हा? तुम्ही नाही केलं काही. देवानी देवानी बुद्धी देवानी दिली सगळी तुम्हाला. बुद्धी दिली. मग देव बुद्धी देतो म्हणूनच सगळ्या गोष्टी घडा. हा आणि देव तुला बुद्धी देव तेवढे 800 रुपये फेडासाठी माहिती कामाले म्हणजे सगळं हे होऊन जाईल सगळं. हो मी नसतो देत तुमचे पैसे. झालो बर नको देऊ मला माहिती आहे तू पैसे आता देणार मला. डेपुटी पैसे ना घेऊ त्याचे जाऊ दे. याचे देवाला पैसे घेत चालले. असतो का. ती जोडी आहे ना ती जोडी कामाला येत असते माहिती त्याच्यामुळे काय विषय नाही. दोघं काय ना का फेडून टाकते नाही सुधारला दिलं आता तरी तू चालते. बी, हा. चल येऊ का. हा, हा. मला बी पावा एखाद्या दिवशी.